चला राजे पाटील बोला. सर्वांना जय शिवराय. आताच आमच्या आर्दळ पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे 29 ऑगस्ट पर्यंत आपल्याला असं लक्ष केंद्रित करावं लागेल, जसं की एकलव्याला जसं एक बाण दिसला होता त्याने बाण बरोबर मारला होता, किंवा अर्जुनाला जसं वर चिमणीचा डोळा दिसला होता, त्याच्यावरच आपलं आरक्षण आणि मुंबई मोर्चा यावरच लक्ष द्यायचं. की आबू आजमी काय म्हणला, किंवा ओवीसी काय म्हणला, किंवा हे बबनराव लोणीकर काय म्हणला, हे सगळं देवेंद्र फडणवीसचं षडयंत्र आहे. हे आपल्याला की मीडियापासून दूर ठेवण्यासाठी. आता परवाच कोणातरी ग्रुपवर टाकलं होतं की वाढीच्या बद्दल आम्ही काय ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मग आपण काय केलं की त्याच्यावरच कमेंट देत बसलो. आपला मुद्दा काय आरक्षणाचा आणि मराठा एकीकरणाचा. मग याच्यापासून आपण दूर करण्यासाठी हे षडयंत्र आहेत. हे ओवेसी झालं, हे आबू आदमी झालं, हे कोणाचे लोक आहेत? भाजपचे लोक आहेत, इकडे फडणवीसचे लोक आहेत, हे सोडलेले लोक आहेत, यांना फंड देऊन सोडलेले हे आपल्यासाठी फूट पाडण्यासाठी. त्यामुळं 29 ऑगस्ट आपल्याला आरक्षण भेटेपर्यंत हिंदू मुस्लिम हा मुद्दा बाजूला राहू द्या. आपण आपल्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. आपल्याला कोणाच्या मदतीची गरज नाही. मराठा म्हणून आपण हिंदू धर्माचं संरक्षण करू, पूर्वीपासून करत आलो छत्रपती शिवरायांच्या काळापासून. पण सध्या आपल्याला गरज आहे की मराठा एकीकरणाची आणि मराठ्यांना आरक्षण भेटायचं आणि गोरगरिबा मराठ्यांना ह्या लाभ झाला पाहिजे. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. त्यामुळं आपण इतर विषयात न भडकता आपण फक्त एकच मुद्दा लावून धरा. कोणी किती म्हणू द्या, काही कोणी किती शिव द्या, ओवेसीने देऊ द्या, आबू आजमी देऊ द्या, काही घेणं नाही. आपलं फक्त ध्येय 29 ऑगस्टपर्यंत लाखोच्या आणि करोडोच्या संख्येनं आपल्याला मुंबईला निघायचे. आणि त्यासाठी जी 29 तारीख जी आहे ही अंतरवालीची बैठक, ती सुद्धा आपल्याला यशस्वी करून दाखवायची. एवढी मोठी यशस्वी करायची इथं सुद्धा आपण करोडोच्या लोक जमले पाहिजेत आणि पूर्ण सरकारचं नजर या आपल्या बैठकीत पडली पाहिजे की ही जर बैठक एवढी मोठी असेल तर मुंबईला लोक किती येतील. ही सरकारला धडकी भरली पाहिजे. एक मराठा, लाख मराठा.